देवस्थान आणि महामार्गांवर 108 रुग्णवाहिकेची सुविधा लवकरच उपलब्ध, आरोग्यमंत्र्यांची ग्वाही। राज्यातील प्रमुख देवस्थाने आणि महामार्गांवर तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी 108 रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी विधान परिषदेत भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांनी केली। या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आश्वासन दिले की केवळ देवस्थानांमध्येच नव्हे तर महामार्गांसारख्या मोक्याच्या ठिकाणीही 108 रुग्णवाहिका तैनात केल्या जातील। तसेच सध्याच्या जुन्या रुग्णवाहिका मोडीत काढून नव्या आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त गाड्या उपलब्ध करून देण्यात येतील। आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत बोलताना सांगितले की मी स्वतः अशा परिस्थितीतून गेले आहे। वणीच्या गडावर माझ्या आईला ब्रेन हॅमरेज झाले, पण तिथे तातडीची वैद्यकीय मदत मिळण्यासाठी ॲम्ब्युलन्स नव्हती। फक्त वणीच नव्हे तर अनेक देवस्थाने आणि पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक येतात। अशा ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय सेवा तात्काळ मिळणं गरजेचं आहे। यावर आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी समाधानकारक उत्तर देत ही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन दिले। 108 सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन पातळीवर महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून भविष्यात आणखी आधुनिक सुविधा पुरवण्याचे नियोजन सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली। सभापती महोदय, आता ज्याचा उल्लेख आमचे गटनेता प्रवीण भाऊंनी केला ते खरं आहे की आरोग्य व्यवस्थेमध्ये चांगलं काम चाललंय, पण काही सुधारणा होणंही तितकंच गरजेचं आहे। आजही देवस्थानांमध्ये 108 ची ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध नाहीये। मी स्वतः यातनं गेली आहे। माझ्या आईला ब्रेन हॅमरेज झाला होता वणीच्या गडावरती आणि तिथे खूप सारे सिनियर सिटीजन्स येतात आणि तात्काळ जी 108 ची ॲम्ब्युलन्सची सेवा जी लागते ती तिथेच आणि त्याच्यासोबतच बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी ही देवस्थान आहेत त्या ठिकाणी 108 ची ॲम्ब्युलन्स सेवा ही सरकारची त्या ठिकाणी असणं अतिशय गरजेचं आहे। म्हणून या सूचनेद्वारे मी माननीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी याचा आढावा घ्यावा आणि ज्या ठिकाणी 108 च्या ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध नाहीये तिथे ती उपलब्ध करून द्यावी। धन्यवाद। सन्माननीय मंत्री महोदय देते ना भाई जगताप आपल्याला देणार। सन्माननीय सभापती महोदया, शॉर्ट प्रश्न घ्यायचा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी जो मांडला चित्रताईने, आपण 108 ची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने सगळीकडे द्यायचा प्रयत्न करतोय, परंतु पहिल्या टप्प्यात ज्या वेळेला ही 108 ची सुरुवात झाली त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बघितली तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये काही सुधारणा करणं अपेक्षित होतं। 10 वर्षांपूर्वी 2014ला 108 ची ही सेवा सुरू केली होती आणि आता आपल्याला 10 वर्ष झाली। आपल्याकडे 950 गाड्या आहेत, त्या सुद्धा 10 वर्ष पूर्ण झालेली असल्यामुळे आपण नवीन एक करार केलेला आहे। त्या कराराचा अंतिम स्वरूप आल्यानंतर 957 च्या ऐवजी 1750 गाड्या आपण डिप्लॉय करतोय। या 17.5 गाड्यांच्या माध्यमातून संपूर्ण अगदी केवळ महत्त्वाची मंदिरच नव्हे तर आपल्याला रोडवरती सुद्धा जे मोठमोठे म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आहे, समृद्धी मार्ग आहे, इथं सुद्धा काही गाड्या ठेवणं गरजेचं आहे। रेल्वे स्टेशन्स किंवा इतर ठिकाणी सुद्धा आता काही गाड्या आहेत, पण अजूनही काही स्पॉट आयडेंटिफाय करून अशा काही चांगल्या सूचनांचा विचार करून अजून सुद्धा या 1750 गाड्या लोकांच्यासाठी आपण उपलब्ध लवकरच करतो। स्वातंत्र्य न्यूज, न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी।